शिंदेकडे की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं? यांचे काही व्हिडिओ एका कोण त्याच्याकडे लय नीच आहे नाही, लय नीच आहे. आणि एखाद बार घोळात फेळात घेतला असलं त्याच्यामुळे भेटेत का काय नसता आम्हाला नाही वाटत हे दबण्यासारखे आहेत. त्याच्या पुढे झिंगूर आहे ते. हे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री त्याच्या पुढे चिल्लर आहे ते आंडुकलं. हा लय चिल्लर आहे ते असं लोळी विचार नाही याला कोणकडे बी तर कळून मी नाही देणार. पण याच्याजवळ काहीतरी दिसतंय त्यांचं. आणि मग हे असं आहे बायावणी तसले ते मेंगे चाळे करतंय. मी हिडिओ टाकीन लेंड्या घालीन शेळ्यात कुठं औषध घालीन हे असलं बायाच्या वाहनच आहे. त्याला एका बापाच्या अवलात असल्यासारखं वागावं लागतं. जसा नार्को टेस्टला हा म्हणला होता ना चल तो आहे गांडीत दम आहे का आणि चल नार्को टेस्टला. असे मर्दाचे कामं करायचे. याच्याजवळ काहीतरी असं कारण याला ते बयाचे व्हिडिओ करायला लावतं काय करायला लावतं. मायाचं तर तेच करायला सांगितलं होते. 3 प्रकार सांगितले होते त्यांना. एकतर म्हणे याच्या जेवणात गोळ्या घाला त्या विषारी गोळ्या आणि याला मारून टाका ते. आणि आता बघा एवढा वट होता यांचा. आता शेळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायले. यांचा असं वट होता यांचा कचराच केला. आणखीन लय धिंगाणा करणार यांचा. हे जवळ असे लोकांना त्रास देणार हे दहशत माजवणार तोवर यांची पुरी जिरविणार आहे मी. हे जर नीट नाही राहिले ना यांची पुरी जिरविणार आहे. आणि यांना संतोष भाईच्या प्रकरणात जेलमध्ये घालणारच. त्यांना दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला. आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना व्हिडिओ बना करा व्हायरल. कारण ते काय असं शरण येत नाही ना त्याला बदनाम करून टाका. माझ्या जातीसाठी लढतो भाऊ मी. गोरगरिबांच्या लेकरासाठी संतोष भाईच्या प्रकरणात लढू नको का? गोरगरीब मराठ्यांसाठी लढू नको? त्या लेकरा बाळाला न्याय देऊ नको का? मग तुम्हाला मारून टाकणार बदनाम करणार. माझा समाज कसा काय विश्वास ठेवील? तू कसले व्हिडिओ बनवणार कसल्या रेकॉर्डिंग बनवणार तू टाकून देणार पैशाच्या जोरावरती. माझा समाज विश्वास ठेवणार. आणि मी कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं? हाडाची काढ कोणासाठी केलेत मी? ह्याच गोरगरिबांच्या समाजाच्या लेकरासाठी केलेत. सगळं डावावर लावलंय मी. माझं अख्खं कुटुंब आणि मी सुद्धा स्वतः. आणि नीच पायदास असली की व्हिडिओ बनविणार टाकणार त्याच्यावर माझा समाज आणि सरकार पण विश्वास ठेवणार का? हे असलं नीच आहे. त्याच्यामुळं त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणून हे बेत येत नसता. असे लात मारून बाहेर काढ असतं ना त्याला बहुतेक अंदाज येतो. नसन तर त्याला लात मारून बाहेर काढ. तुमजवळ काहीच नसन ना त्याचं तुमजवळ काही गाबाळ नसेल तर लात मारून बाहेर काढा. काही गरज नाही. लय ओबीसीचे नेते आहेत भारी भारी त्यांना मोठं करा आणि तुमचा पक्ष पण वाढवा. हे ठुलं की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूनं सरकणार आहे. तुम्हाला एक दिवस दिसणार आहे. बघा तुम्ही दिसताय का नाही. कारण आमच्यासाठी संतोष भाईचं प्रकरण खूप महत्त्वाचं.